So I'll take present at the end again, 2:30. So now, do you have any question? If questions are over, can we move to the next slide? Hello? No question, Yes, sir. sir. Okay. Do you have question? Is it for yes for question, or it is for we can move to the next slide? Mr. Move to the next slide. Okay, we'll move to the next slide. And next slide is related to the fatigue failure. Now this fatigue failure already, I think for the last lecture, just I have taken name of this fatigue failure. And it is a wider concept. And in this, we can have separate course on this fatigue failure. It is so deep. But as we should know what is the fatigue failure, and just we are going to see the introductory part of this fatigue failure that we can say. We cannot understood thoroughly this fatigue failure, because when we are going to analyze this failure, it do have some different theories, and we are going to have lot many mechanisms which we can use to understand this fatigue failure. Okay, just we are going to see what the fatigue failure is. Let me take one example. When you are going to break any steel wire, I think almost everybody of us done this. Thin wire, if you want to break, and if you don't have chisel with you, or we can say grinder or cutter with you, what exactly you are going to do? Can anybody of you answer? I'll repeat this question once again. आतापर्यंत आपण कधीतरी हाताने तार तोडायचा प्रयत्न केला असेल. तार, ओके, जे स्टील माइल्ड स्टील पासून बनवलेले असते, आणि आपण यशस्वी होतो त्याच्यात बऱ्याचदा. स्मॉल डायमीटरची तार बद्दल बोलतोय मी. आणि असं जर आपण साधा शिवायचा दोरा असेल, किंवा आपण पतंग उडवतो त्याचा दोरा असेल, तो दोरा तोडायचा म्हटलं तरी आपल्याला असं ताणून किंवा ओढून तोडता येत नाही. तेच आपण हाय स्ट्रेंथची तार पण तोडू शकतोय. बऱ्याच म्हणजे बहुतेक सगळ्यांनाच हा एक्सपिरियन्स आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली यू डन इन दॅट केस? कुणीतरी एक मला एक्सप्लेन करेल? हा एक्सपिरियन्स आहे ना सगळ्यांना? प्रतीक भोसले, will you unmute yourself? प्रतीक भोसले. हॅलो, ऋतिक भोसले. टेक्स्ट करा. आदेश बनकर, अनिकेत बनसोडे. येस सर. हा, ते दोघं क्लासमध्ये आहेत का? मला जरा असतील तर ते तुम्ही दोघांनी टेक्स्ट मेसेज करा मला, आदेश बनकर आणि ऋतिक भोसले. हॅलो, वन्स अगेन.
Okay, sorry, my mic was mute. So who will explain me the mechanism that already what we have seen? आपण ताणून दोरा, सुईचा दोरा पण आपल्याला तुटत नाही. ते जर आपण थिन वायर, बाइंडिंग वायर म्हणतो ज्याला आपण, विच इज अवेलेबल इन मार्केट, ती आपण तोडतो. फक्त डिफरंट मेथड आहे त्याची. So what exactly happens in that case, and what procedure you are going to follow for that? Different method म्हटलं मी, दोरा आपण ताणून तोडतो कधी कधी, आणि कधी कधी दातानं पण तोडतो. दातामध्ये आपण रिपिटेटिव्ह टाइप ऑफ स्ट्रेस त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो. ओके, किंवा दगड घेऊन त्या दुसऱ्या दगडावर ठेवून ते आपण त्याच्यावर दगडांना मारतो, तुटतो तो. तिथे पण आपण वेगळ्या टाइप ऑफ लोड अप्लाय करतो, स्ट्रेसेस वेगळे इंड्यूस होतात. तसंच तार पण आहे. एक्झॅक्टली काय होतं? मोहन पाटील, सॉरी मदन पाटील, क्लासमध्ये आहे का? एम आय ऑडिबल? ओंकार पवार. Yes, sir. ओके, ओंकार पवार. Yes, sir. हा, कॅन यू एक्सप्लेन? आता जी आपण बोललो ती मला तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलाय का? हो सर. हा, काय मेथड वापरतो त्या ठिकाणी आपण? सर, जो पर्शन फेल्युअर जातोय त्याच्यावरती जास्त फोर्स अप्लाय करतो. मग तार तोडताना तुम्ही काय करता? तेच की दगडाने तोडतो ना. एक झाले दगडाचं मेथड, दुसरी रिपिटेटिव्ह वाकवले का कधी? इथं जे आता स्लाइड मध्ये दिसतंय तुम्हाला, हा हा हा, हे एकदा अशी वाकवली आणि एकदा अशा टाइप मध्ये वाकवली. तिथं इंडिकेशन जे दिलंय ते असं आहे की एकदा ह्या डायरेक्शनला, म्हणजे आपण त्याला अपवर्ड प्लस म्हणू आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह म्हणू. एकदा तुम्ही निगेटिव्ह साईडला वाकवता त्याला आणि एकदा पॉझिटिव्ह साईडला वाकवता. ओके, असं रिपिटेटिव्ह वाकवल्यानंतर ती तार तुटते का? हो, तुटते. बरोबर आहे. म्हणजे ती तार जर आपण टेन्शन देऊन तोडायची म्हटली, म्हणजे टेन्साइल स्ट्रेस इंड्यूस करून, तर शक्य आहे का तोडणं ते? नाही. किंवा मग शिअर स्ट्रेस इंड्यूस करू, म्हणजे हाताने आपण शिअर स्ट्रेस त्याच्यावर अप्लाय करायचं म्हटलं तर इट इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे? हा, येस सर. हा, बट इट गेट फेल्स when you are going to apply the repetitive type of stress. Am I right? येस सर. म्हणजे repeated type of stress when we are going to apply, then the failure of that material is going to occur well below than its tensile limit or shear limit. जे आपण आतापर्यंत शिअर लिमिट आणि टेन्साइल लिमिट वापरत होतो गणित सोडवण्यासाठी, ऑर टू फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ दॅट कंपोनंट, ते जे आहे शिअर लिमिट ऑर टेन्साइल टेस्ट ऑर टेन्साइल लिमिट, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी स्ट्रेसला तो पार्ट फेल होतोय. आणि त्याचं मेन रिझन काय आहे? हॅलो यासर खाटिक, what is the main reason why it gets fail? Yes, sir. What is main reason why it gets fail? It will become shear. Later on, that depends upon that fracture mechanics, how or that mechanism, how that failure is going to occur. That will keep apart. But why this part get fail before its yield or tensile strength or shear strength? म्हणजे आपण हाताने तार जी तोडतो रिपिटेटिव्ह स्ट्रेस त्याच्यावर अप्लाय करून, ती तार आपल्याला ताणून तुटत नाही, ताणून आपल्याला दोरा तुटत नाही. कार तर लांबचा भाग आहे. म्हणजे त्याची जी टेन्साइल स्ट्रेसची व्हॅल्यू आहे, सेफ टेन्साइल स्ट्रेसची व्हॅल्यू, ही
ही खूप जास्त आहे, आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही तेवढी, तरी सुद्धा ती तार आपण तोडतो. त्याचं मेन रिझन काय आहे? जास्त फिरवून फिरवून तोडल्यामुळे आज काय तर होत असेल सर. जास्त फिरवून फिरवून म्हणजेच आपण रिपिटेटिव्ह टाइप स्ट्रेस अप्लाय करून. ओके. येस सर. हा, आणि हे जे रिपिटेटिव्ह टाइप ऑफ स्ट्रेस आहेत तेच त्या फेल्युअरला कारणीभूत आहेत, आणि ते जे फेल्युअर आहे त्या फेल्युअरला म्हणायचं फटीग फेल्युअर. द फेल्युअर विच ऑकर्स वेल बिलो दॅन इट्स स्ट्रेंथ, that failure is called as fatigue failure. And this fatigue failure is result of fluctuating type of stresses. It may be fluctuating type, it may be repetitive, it may be reversed. But once the stress value is varying with respect to time, then that failure will occur well below of that tensile strength or shear strength. We cannot say that yes, this tensile strength of this component which I have designed is 100 megapascal, and it will not get failed when you are going to induce 100 megapascal stress in that. आणि त्या 100 मेगापास्कल साठी जो काय आपण लोड अप्लाय करू तो तेवढा जरी लोड अप्लाय केला तर इट विल नॉट गेट फेल. बट दॅट इज नॉट द केस फॉर द रिपिटेटिव्ह टाइप ऑफ लोड. जर आपण रिपिटेटिव्ह टाइप ऑफ लोड अप्लाय केला तर ते 100 मेगापास्कलला नाही, 30 मेगापास्कलला पण फेल होऊ शकतं. हे मी एक्झाम्पल घेतोय फक्त. It may be different value, not 30. It may be 35, it may be 40, or it may be 25 also. Just I am taking example की एखादा कंपोनंट 30 मेगापास्कलला टेन्साइल स्ट्रेसला फेल होऊ शकतो, जरी त्याचं ऍक्च्युली तुम्ही जर UTM न टेस्ट केली आणि त्याची टेन्साइल स्ट्रेंथ काढली तर ते 100 मेगापास्कल असू शकते. बट दिस रिपिटेटिव्ह टाइप ऑफ स्ट्रेस विल बी develop that fracture in that component, and it will lead to the fatigue failure of that component, and that type of failure is called as fatigue failure. Now just you can read it. This fatigue is a form of failure that occurs in structures subjected to the dynamic and fluctuating stress. That means when the dynamic or fluctuating, one or the same, stresses are induced in that component or structure, we can say. Structure word is when we are going to have the links which are not moving, then we are going to use word as a structure. Okay. But if the links are in motion, then we are not going to use this word structure. We can say any component. Okay. So when the component is subjected to dynamic or fluctuating type of stress, then we can say that the chances are that, not chances, this failure will be occur because of the fatigue and is called as fatigue failure. Okay. For example, we are going to take bridges, aircrafts. Okay. These are the large example. Even machine components, small machine components, even we can say needle of sewing machine, it may be get fail because of this fatigue failure. And this failure occurs for failure as a brittle material. That means the brittle failure which we have seen, you might have conducted experiment on brittle material on UTM to calculate its ultimate tensile strength. Okay. So it is not as in case of other type of materials, and will not give yield strength. It is suddenly going to get break, brittle materials. So that type of failure occurs in case of fluctuating type of stress, and that is called as fatigue failure. Got it? Under these circumstances, it is possible for the failure to occur at the stress level considerably lower than the tensile or yield strength for the static load. So this tensile and yield strength you are going to measure with for the static load, that is gradual load. You are not going to fluctuate it. That load is not fluctuated. Okay, that is static load.
म्हणजे आपण टेन्साईल स्ट्रेंथ आणि यील्ड स्ट्रेंथ किंवा अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ही कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण फ्लक्च्युएटिंग टाईप ऑफ लोड अप्लाय करत नाही त्याच्यावर आपण ग्रॅज्युअली त्याला ओढत जातो. तिथं आपल्याला कळतं की यील्ड स्ट्रेंथ काय आहे त्याची, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे. ओके, पण त्या स्ट्रेंथ पेक्षा खूप कमी स्ट्रेंथला दॅट पार्ट गेट्स फेल. ओके, ड्यू टू दिस रिपिटेटिव्ह टाइप ऑफ नेचर ऑफ stress. Circumstances are there that the load is repetitive type. Okay, for example I will take example from day to day life. मगाशी तुम्ही तार तोडायचं एक्झाम्पल घेतलं, त्यावेळेला ओंकारनं सांगितलं की आपण दगडानं मारू त्याच्यावर. म्हणजे परत एकदा ते सेम एक्झाम्पल आहे. ज्या तारेला आपण ताणून तोडू शकत नाही त्याला एक छोटा दगड घेतला, दुसऱ्या दगडावरती तार ठेवली आणि त्याच्यावर त्या छोट्या दगडानं आपण सारखं हॅमरिंग करत राहिलो तर ती तार तुटून जाते. वाय? याचा अर्थ असा आहे का की त्या दगडानं आपण जे काय फोर्स अप्लाय करतोय तो त्या टेन्साईल फोर्स त्याच्या टेन्साईल स्ट्रेंथ पेक्षा खूप जास्त आहे? नाही येतो जास्त. ओनली थिंग इज दॅट यू आर गोइंग टू रिपीट इट. सारखं रिपीट करताय तुम्ही त्याला आणि त्या मटेरियलला कळत नाही की आपली कुठल्या स्ट्रेसला आपल्याला विस्टँड व्हायचं आहे. म्हणजे आता तो 0 होतो दगड ज्यावेळेला उचलला जातो त्यावेळेला, परत तुम्ही त्याच्यावर आपटता त्यावेळेला स्ट्रेस इंड्यूस होतो, नंतर तो 0 होतो, नंतर स्ट्रेस इंड्यूस होतो आणि सायक्लिक स्ट्रेस त्याच्यात डेव्हलप होतो. आणि तो जो सायक्लिक स्ट्रेस आहे त्याच्यामुळं ते मटेरियल त्याच्या टेन्साईल स्ट्रेंथच्या खूप कमी स्ट्रेसला फेल होतं. आता हे झालं आपलं डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल. इफ सच टाइप ऑफ केसेस आर ऑफरिंग इन द मशिनरी विच वी आर गोइंग टू डिझाईन. एखाद्या मशिनरीमध्ये जर असं कंडिशन होत असेल तर definitely the component which we are going to design will get fail well below than the predicted one. म्हणजे आपण UTM ने जी टेस्ट घेतली त्या टेस्टच्या रिझल्ट पेक्षा खूप कमी स्ट्रेंथला ते पार्ट फेल होईल आणि ते सगळा दोष डिझायनरवर येईल, बिकॉज डिझायनर इज नॉट गोइंग टू कन्सिडर दिस. That's why and we should understand what this fatigue failure is. So the next we can see the term fatigue is used because this type of failure normally occurs after a lengthy period of repeated stresses or strain cycle. Now stress and strain are vice versa with each other. You can say either stress or we can say strain also, because Young's has given us that relationship between stress and strain, and they are inversely proportional or they are proportional to each other. Okay, if we are going to consider the what Young's modulus in that. So either stress will get developed, same time strain is going to develop in that material. And strain is measurable one. We have discussed a lot in first chapter related to the stress and strain. Strain is measurable, stress is calculated. Okay, strain directly you can measure that what is the change in length, and you can have the original length also, that also we can measure. Likewise, stress cannot be measured. We don't have any instrument when you are going to put that instrument on the material and it will give us idea that this much stress is there. We cannot measure it, just we can calculate it. Okay, if I am going to apply load 100 Newton, then what is the area? So area can be measured, load can be measured, and then afterwards it can be calculated. Okay, so that we have discussed. Now this fatigue failure occurs after repetitive cycles of this stress. Okay, so lengthy period of repetitive cycle. आपण तार तोडतोय ती पण काय एक फटका मारला दॅट मीन्स असू शकतो तेवढा, छन्नी आणि हातोडा तुमच्याकडे असेल तर यू आर गोइंग टू ब्रेक इट विदिन वन स्ट्रोक ओनली. पण आपण छोटा दगड घेऊन ते दुसऱ्या दगडानं मारत बसलो तर वी हॅव टू रिपीट इट. लेंथी period it is. Okay, but that stress should be repetitive type. Okay, or cyclic type. This fatigue is important in Amish as it is the single largest cause of failure in metal, that is estimated
what it means that this is the fatigue failure is the only one who is going to fail approximately 90% of all metallic failures, even not metallic, polymers, then ceramics, etc., except the glass, because glass is very brittle material and it doesn't require any repetitive type of stress. Once you are going to sufficiently large force you are going to apply, then it is going to get break and it will be converted into pieces. But in case of these polymers or metallic metals, we can say ferrous material or non-ferrous materials, okay, or the ceramic ones. Even we can consider the polymers, and in that we can consider plastic also. So in such materials, and we don't have any other material which we are going to use for developing of all components. It covers all metal, polymers, ceramics, and remaining is the glass. Okay, so we are going to exempt this glass from here. ह्याच्यापेक्षा वेगळे मटेरियल आपण कुठले वापरत नाही. कुठलेही कंपोनंट किंवा कुठलाही आपण पार्ट डिझाईन करतो आणि मॅन्युफॅक्चर करतो त्यावेळेला ते एकतर मेटल असतं किंवा पॉलिमर असतं किंवा सिरॅमिक असतं. ओके, सिरॅमिक मीन्स आपण जे चिनी मातीची भांडी म्हणतो ते, दॅट कम्स अंडर द सिरॅमिक कॅटेगरी. ओके, इवन आपण मडकी वगैरे तयार करतो ते पण सिरॅमिक मध्ये येतात. सो ह्याच्यापेक्षा वेगळं मटेरियल आपल्याला कुठलं नाही की ज्याची आपली कुठली तरी वस्तू आहे आपण बनवलेली. एव्हरी मटेरियल कम्स अंडर दिस कॅटेगरी. ह्या सगळ्या मटेरियल मध्ये ही प्रॉपर्टी किंवा हा फिनॉमिनॉन ऑब्झर्व केला जातो आणि असा कुठलंच मटेरियल नाही की जे ह्या फिनॉमिनॉन ब्रेक होत नाही, फेल्युअर होत नाही. That's why it has been written that approximately 90% of failure occurs due to this fatigue type of failure. And it is up to us that whether we are going to subject that component for the repetitive type of stresses or will keep such a conditions that the stress which will get induced in any component will not be repetitive. But in some cases we cannot avoid this situation. I'll repeat myself. की मग डिझायनरच्या हातात आहे की तो मेकॅनिझम असं तयार करू शकतो की ज्याच्यामुळे त्याच्या जे काही मशिनरीचे कंपोनंट आहेत त्या कंपोनंट मध्ये रिपिटेटिव्ह टाईप स्ट्रेस येणार नाहीत. पण आपण बघितले की डायनॅमिक कंडिशन शिवाय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच नाही आणि डायनॅमिक कंडिशन जिथं आहे तिथं रिपिटेटिव्ह टाईप ऑफ स्ट्रेस विल गेट डेव्हलप अँड दिस रिपिटेटिव्ह टाईप ऑफ स्ट्रेस इज कॉजिंग दिस फटिग फेल्युअर. So every mechanical engineer should know how this failure is going to occur and what are the preventive materials for or measures for that. त्यासाठी आपण प्रिव्हेन्शन काय करू शकतो. Okay, now I'll ask that whether do you have any question. Hello. Okay, so remaining part we are going to see to the next lecture. Before going to the presently, let me once again ask that do you have any question, whether you understood all the things. Nilesh Kadam. Hello. Understood, sir. You understood everything. Okay, that's nice. Pratik Deshmukh. Pratik Deshmukh. Yes, sir. Whether you understood it. Pratik. Yes, sir. Yes. Okay, no problem. So we'll stop today here and we'll see in details about this fatigue failure. The next lecture. 23 is present. Somebody is present. Okay. I'll take presenting and we'll stop.